नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आजकाल कुणीही एखादा विषय पुढे आणतो, त्याच्यावर वातावरण निर्मिती करतो आणि त्यासाठी उपवासाला बसतो आणि त्याला गांधीजींच्या सत्याग्रहाचं स्वरूप आणतो. खरंच याला काही अर्थ आहे का? खरंच ह्याला सत्याग्रह म्हणावं का? आचार्य विनोबा काय म्हणतात की गांधीजींचा उपवास हा किती उदात्तेतून प्रेरित असायचा. मुळामध्ये गांधीजींचा सत्याग्रह हा कुणा विरोधात नसायचा. कुणाच्या विरोधात हा गांधीजी सत्याग्रह नसायचा. तो एखाद्या विषयासाठी असायचा, विरोधात नसायचा. आणि उपवास करताना उपवास हा जो आहे मुळात हा कुणाच्या विरोधात नसतो. तो उपवास हा आत्मशुद्धीसाठी असतो. उपोषण असेल, उपोषण आणि उपवासात खूप फरक आहे. परंतु तुम्ही उपोषणाला सत्याग्रहाचं जर स्वरूप देणार असाल तर त्याच्यामध्ये तो कुणाच्या विरोधात असू शकत नाही. कुणाला शत्रू मानत नाही, कुणाला वैरी मानत नाही, कुणाविषयी आकस बाळगत नाही, आकस ठेवत नाही, कुणाला दूषणे देत नाही, कुणाला दूषण देणार नाही, कुणाला हीन लेखणार नाही, कुणावर जबरदस्ती करणार नाही. ह्याच्यावर दडपण यावं आणि त्याच्यावर दडपण आणण्यासाठी म्हणून माझा उपवास, माझं उपोषण, माझा सत्याग्रह, असं सत्याग्रहाचं स्वरूप नाही. ह्याला सत्याग्रह म्हणता येत नाही. कारण सत्याग्रहात दोन बाजू नसतात, एकच बाजू असते. कारण प्रतिस्पर्धी सत्याग्रहात कुणाला प्रतिस्पर्धी मानत नाहीत, तर शत्रू मानत नाहीत, वैरी मानत नाहीत. त्यामुळे सत्याग्रहात दोन पक्ष कधीच नसतात. सत्याग्रहात असतो एकच पक्ष. त्यामुळे आत्ता कुणी उठतं आणि उपवासाला बसतो, त्या सत्याग्रहाचं नाव देतात गांधीजींचे फोटो लावतात, फलक लावतात. त्या सत्याग्रह म्हणावं का? मुळामध्ये आचार्य विनोबा म्हणतात की गांधीजी सत्याग्रह हे त्या काळातले त्या विशिष्ट हेतूने प्रेरित होते. त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रज सत्ता होती आणि बहुतांश सत्याग्रह हे इंग्रजांच्या विरोधातले होते. पण तरीही गांधीजींनी कधीही इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध सत्याग्रह करताना त्याला शत्रुत्वाचं, वैरत्वाचं स्वरूप आणलं नाही. दोन पक्ष त्यांनी मानले नाहीत. तर सत्याग्रह म्हणजे उपवास हा आत्मशुद्धीसाठी असतो. आत्मशुद्धी व्हावी आणि स्वतःसह समोरच्याच्याही, म्हणजे समाजाच्या, समोरच्याच्या, प्रतिपक्षाच्या हृदयातील जे दोष आहेत ते निघून जावेत, उणीव आहेत ते निघून जाव्यात आणि हृदय निर्मळ व्हावं. त्याचं आणि आपलं हृदय एक होऊन जावं. त्यामुळे स्वतःसह समोरच्यातील, समाजातील, प्रतिस्पर्ध्यातील दोष निघून जावेत, अशी ती भावना असते. त्यामुळे आत्मशुद्धी, मनाची शुद्धी, आत्म्याची शुद्धी हे तिथं महत्त्वाचं मानलं जातं. आजकाल कुणी उठतं आणि उपवासाला बसतं, सत्याग्रह म्हणतो. आणि दुसरी गोष्ट अशी, मुख्य गोष्ट अशी आहे की त्या काळात इंग्रजांचं सरकार होतं. म्हणजे गांधीजी सत्याग्रह हे इंग्रजांसंदर्भातले केलेले सत्याग्रह होते, ते नकारात्मक होते. कारण त्यांना इंग्रजांना हाकलून द्यायचं होतं, इंग्रजांना आपल्या देशातून त्यांच्या मायदेशात पाठवून द्यायचं होतं. त्यासाठी सत्याग्रह होते. शेवटी उद्देश तो होता. ह्या सगळ्या पाठीमागे आता आपलं सरकार आहे, ह्यांना आपण कुठे पाठवणार आहोत? मग ह्यांच्यातले दोष जावेत हा आपला जरूर हेतू असावा. मग जर आपण उपवासाला बसलो तर यांना शत्रू म्हणून जमणार नाही. आपल्यातही काही दोष असणार आहेत, आपल्यातही उणीव असणार, त्यांच्यातही दोष आणि उणीव असणार आहेत. त्यासाठी त्यांचं हृदय परिवर्तन व्हावं, ह्यासाठी उपवास असेल. त्या हृदय परिवर्तनाची वाट पाहावी लागेल. त्यासाठी त्यांना दूषणे देऊन चालणार नाहीये, तर त्यांना आपला विषय समजावून सांगावा लागेल. आणि आता आपलं सरकार आहे, ह्यांना आपलं इंग्रजांसारखं शत्रू म्हणून जमणार नाही, हाकलून देऊन चालणार नाहीये. मग समाजाला जागा करावं लागेल, नागरिकाला, देशातल्या प्रत्येक नागरिकाला, माणसाला जागा करावं लागेल, त्यांच्यापर्यंत विषय न्यावा लागेल. आणि तसा विषय मग लोकांमार्फत, नागरिकांमार्फत सरकारपर्यंत जावा लागेल आणि त्या सरकारची सहमती, अनुभूती मिळवावी लागेल.
सरकारच्या हृदयात जागा मिळवावी लागेल, सरकारचा होकार मिळवावा लागेल. प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्ही सत्याग्रह करणार असाल तर सरकार नावाच्या गोष्टीचा उपयोग काय आणि स्वातंत्र्याचा उपयोग काय? आम्ही स्वतंत्र झालो फक्त म्हणण्यासाठी का? या प्रत्येक गोष्टीसाठी आता आपल्या सरकारच्या विरोधात सत्याग्रह करून जमणार नाहीत. अगदीच एखादा मोठा प्रश्न आहे, सरकार ऐकत नाही, आणीबाणीची वेळ आहे आणि सरकार ऐकण्याच्या पलीकडे गेलेलं आहे, जगभर याची चर्चा चाललेली आहे, तर शेवटचा पर्याय म्हणून सत्याग्रह आला. पण असा सत्याग्रह 50-100 वर्षातून एकदाच होईल, तो नेहमी नेहमी होणार नाही. अगदी साधे साधे प्रश्न, क्षुल्लक प्रश्न आहेत. कारण एवढा मोठा देश आहे, ह्या देशामध्ये एवढ्या मोठ्या पसरलेल्या अफाट पसरलेल्या देशामध्ये काही ना काही तेवढं घडत जाणारच आहे. जवळजवळ 140 करोड लोकसंख्या आहे. ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे उणीवा असणार आहेत, काही ना काही दोष समाजामध्ये असणार आहेत, सगळ्यामध्ये राजकारणामध्ये सगळे दोष असणार आहेत. प्रश्न नेहमीच प्रश्न उभे नवनवीन प्रश्न उभे राहणार आहेत, समस्या उभे राहणार आहेत. हे प्रत्येकजण प्रत्येक समस्या घेऊन जो उपवास करेल, उपोषण करेल, सरकारला वेठील धरेल, चालणार कसं? असं चालणार नाही. आणि मग मागणीसाठी हट्ट करायचा, हटवाई धोरण अवलंबायचं. मग ह्याने केलं, ह्याच्या मागणीला सरकारने केवळ हट्ट केला म्हणून त्याचे प्राण वाचावे म्हणून सरकारने याच्या मागणीला जर मान्यता दिली तर दुसरा असंच उपवास करणार आहे, सरकारला वेठील देणार आहे. किंवा असं करून जमणार नाही, सरकारला वेठीला धरून चालणार नाही. सरकारच्या गळी आपलं धोरण, आपलं मत, आपले विचार कसे उतरतील ह्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल, सरकारपर्यंत पोचावं लागेल, नागरिकांमध्ये जागृती आणावी लागेल. आता पूर्वीसारखं उपोषण, उपवास, सत्याग्रह सारखे सारखे करून जमणार नाही. कारण सत्याग्रह मुळात उदात्त संकल्पना आहे. आम्हाला ती संकल्पना समजलेली नाही. आम्ही त्याला फार खालच्या थरावर म्हणजे संकुचित ह्याच्या पातळीवर आणलेलं आहे. व ती संकुचित अर्थाची संकल्पना नाही आहे, ती फार व्यापक आणि उदार अशी संकल्पना आहे. सत्याग्रह ही सामान्य गोष्ट नाही आहे. गांधींनी समाजाला, देशाला, जगाला दिलं ते नवीन अस्त्र आहे. अन्यायाविरुद्धचं, जुलमाविरुद्ध लढण्याचं, शोषणाविरुद्ध लढण्याचं हे खरी गोष्ट आहे. पण तिथे दोन पक्ष नसतात. समोरचा शत्रू म्हणून उपोषण करायचं, उपवास करायचं नाही आहे, सत्याग्रह करायचं नाही आहे. ही त्यातली मेख आहे, मुख्य मेख आहे की समोरचा आपलाच आहे, त्याच्यातला आणि आपल्यातला मैत्रभाव आहे तो कायम ठेवून, बंधुभाव हा कायम ठेवून, प्रेमभावना कायम ठेवून आपल्याला सत्याग्रह करायचा आहे. म्हणजे सत्याग्रहाच्या मुळाशी काय आहे तर प्रेम आहे. सत्याग्रहाच्या मुळाशी प्रेम आहे. सत्याग्रहाच्या मुळाशी भ्रातृभावना आहे. सत्याग्रहाच्या मुळाशी एकत्वाची भावना आहे. तिथे भेदाभेद नाही आहे, तिथे तुच्छता नाही, उच्चनीच भाव नाही आहे, शत्रुत्व भावना नाही आहे, कमी लेखणं नाही आहे, वेठीला धरणं नाही आहे, दडपण आणणं, समोरचं दडपण आणणं असं नाही आहे, हटवादीपणा नाही आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर उदार अंतःकरण ठेवून, सहिष्णु वृत्ती ठेवून, अपार समोरच्याविषयी प्रेमभाव बाळगून तुम्ही सत्याग्रह करायचा आहे. परंतु आता कुणाच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात सत्याग्रह करायचा आहे म्हणून असं सारखं चालणार नाही आहे. आता आपल्या स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे आपल्यात बदल झाला पाहिजे की अधिक समाजात प्रगल्भ झाला पाहिजे, आपल्या परिपक्वता आली पाहिजे आणि आमचा नागरिक जागा झाला पाहिजे की आम्हाला ज्या समस्या भेडसावत आहेत आणि समस्या भेडसावत राहणार आहेत, मग त्या समस्या भेटत समस्या उत्तरे मिळाली पाहिजे आपल्याला. त्या समस्यांची सोडवणूक कशी होईल त्यासाठी आम्ही नागरिकांमध्ये जाऊन, आमच्या बांधवमेळ जाऊन आम्हाला जागृती करावी लागेल आणि त्यामार्फत आम्हाला सरकारपर्यंत हा विषय पोचवावा लागेल आणि सरकारकडून याच्या अनुमती, सहमती मिळवावी लागेल. सरकार तसं धोरण आखावं यासाठी नागरिकांमध्ये जागृती आणावी लागेल. त्यामुळे सत्याग्रह ही संकल्पना आहे ती मुळात अनेकांना समजली नाही. कुणी उठतो, उपवासाला बसतो असं बसून चालणार नाही. उपवास म्हणजे, उपोषण म्हणजे, समोरचं दडपण आणणं म्हणजे, समोरच्याला वेठीला धरणं
म्हणजे सत्याग्रह नव्हे, त्याला सत्याग्रह म्हणता येणार नाही. सत्याग्रहा पाठीमागची गांधीजींची संकल्पना ही फार व्यापक आणि उदात्त होती. ती आपल्याला अद्याप का समजली नाही हेच कोड आहे. मंडळी, आपलं काय मत आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.